Ah
घेऊन या चक्र गदा, घेऊन या चक्र गदा, धंदा करितो भक्तारा के पाया पासी, दुर्जनासी संवारी अव्यक्त्याकारले रूपाले गुणवंत, भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संवारी। तुका मने पुरवीच्या, तुका मने पुरवीच्या, जया तैसा विठ्ठल, भक्तारा के पाया पासी दुर्जनासी संवारी। विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीतपांगि मंडलं मंडलानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजने
केवलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो प्रथमं त्यांच्या प्रपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जन्मादेसे दोन वयादे तरतः चार ते स्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदयादि कवये मुह्यं कियत् सूर्यः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्नकुहकं सत्यं परं धीमहि अतुलितबलधामम् अयमसे लाभदेहं ब्रह्मजवनकृशानुज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्त मात जातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गावी गावी माझी सेवा दिन दुर्बलाची सेवा, दिन दुर्बलाची सेवा, दिन दुर्बलाची सेवा, गावी गावी माझी सेवा दिन दुर्बलाची सेवा, दिन दुर्बलाची सेवा, दिन गावी गावी माझी सेवा दिन दुर्बलाची सेवा, दिन दुर्बलाची सेवा, स्वामी तुकया देवाया वरी न करावा वेद दयांचे केल्या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घेऊन या चक्र गदा हाची गंगा करीतो भक्ताला के पाया पासी दुर्जनासी संवारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सरी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देवचे सुप्रसिद्ध साधू आहेत जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा आणि भगवान परमात्म्याच्या अवताराचं विशेषत्व वर्णन या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहेत। विठला विठला पैकी अभंगावरती काहीसं बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आज आपल्या या श्री क्षेत्र पुण्य पवित्र पावन कोडगाव अठरे या गावामध्ये ग्रामदैवत भगवान श्री हनुमंतरायाच्या पवित्र पावन दरबारामध्ये सभा मंडपामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, कोडगाव अठरे गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, गावातील सर्व माता भगिनी महिला मंडळी आणि गावातील सर्व आमचे नवयुवक तरुण मित्र मंडळी आणि या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हरिभक्ती परायण आदरणीय वंदनीय परम श्रद्धेय पंढरीनाथजी बाबा टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृपाशीर्वादाने बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा
गेली अनेक वर्षापासूनचा भक्ती ज्ञान महोत्सव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा औचित्य साधून आयोजित केलेला हा सुंदरसा ज्ञान यज्ञ सोहळा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिकीर्तन आदी करून सर्व कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत गोड आणि सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हळूहळू समापन्नतेच्या दिशेकडे वाटचाल करतो आहे। आणि मला वाटतंय या महोत्सवातील आपला आजचा महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे आज कृष्णाष्टमीचा दिवस आहे, ज्या निमित्तानं संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन होत आहे करतोय आपण सगळे ग्रामस्थ मंडळी। त्याचं औचित्य म्हणजे आजचा दिवस आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, सर्व सत्ता कमिटी मंडळीच्या वतीनं, गावातील सर्व भजनी मंडळीच्या वतीनं, गावातील सर्व आमच्या नवयुवक तरुण मित्र मंडळीच्या वतीनं, त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व पारमार्थिक मंडळी या सर्वांच्या वतीनं विशेषतः आमचे आदरणीय जितेंद्र दादा चिमटे असतील, आदरणीय आमचे दोडके पाटील असतील आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आणि या सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं विशेषतः आमचे कचरे दाजी आणि या सगळ्या मंडळीच्या वतीनं मला दिलेले छोटंसं निमंत्रण आणि त्या निमंत्रणाच्या संबंधाने उपस्थित सर्व गावातील भाविक भक्त मंडळी, श्रोते मंडळी, महिला मंडळीची संख्या विशेष आहे। त्या सर्व महिला मंडळी आणि उपस्थित या कीर्तन सेवेकरता आपल्या गावातील आणि बाहेर गावून उपस्थित असलेले सर्व आमचे आदरणीय वंदनीय टाळकरी वारकरी महाराज मंडळी, त्याच्यामध्ये विनेकरी बाबा इथलेच आहेत, गावातलेच आहेत, भाऊ दादाचं नाव काय, आदरणीय हरिभक्तीपरायण राधाकिशनजी महाराज झाडे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड आणि सुंदर पाठीमागचा गायली हरिभक्तीपरायण नामदेवजी बाबा येतात ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरुवात ज्यांनी गोड केली आहे, चाल सुद्धा गोड गायली आहे हरिभक्तीपरायण, सुंदर ज्यांचा आवाज आहे आमचे मौली दादा, मौली महाराज वीर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदंग 7 दिवस गेली अनेक वर्षापासून ज्यांची सेवा आहे हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र आहेत प्रशांतजी महाराज हे मुकर गुरुजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे शिंदे महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत। दादाचं नाव काय, दीपक भैया ते सुद्धा उपस्थित आहेत, महाराजांचं नाव। त्याचप्रमाणे आवर्जून या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल या संस्थेतील सर्व आमचे वारकरी बालगोपाल मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबा सुद्धा या ठिकाणी आहेत। माझ्याबरोबर आलेले आमचे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत रामायणाचार्य धनंजयजी महाराज शिंदे परभणीकर ते सुद्धा आहेत। आमचे दुसरे मदन सम्राट आमचे भागवतजी महाराज शिंदे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आधी करून सर्व परिचित अपरिचित तुमचं घ्यायचं कसं घ्यायचं परिचित अपरिचित तुम्ही सगळे बसलेले मंडळी आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती मनोभावे वंदन करूयात, प्रणाम करूयात आणि बरोबर तासाभरामध्ये या ठिकाणी सेवा समाप्त करण्याचा प्रयत्न करूया। गोड साऊंड सिस्टीम ज्यांची या ठिकाणी आहे हरिभक्तीपरायण आमचे दादा साऊंडवाले त्यांनी सुद्धा गोड साऊंड सिस्टीम दिलेली आहे, त्याचा त्यांच्यासाठी जोरदार टाळी विनोदाचा भाग आहे। आधीच गोड लावली बरं का, सांगायचीच गरज नाही। कीर्तनामध्ये कसं साऊंड सिस्टीम असावं बरोबर एकदम करेक्ट त्यांना जाण आहे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। दादांना धन्यवाद आहे। आधी करून सर्वांच्या चरणावरती वंदन करतो, प्रणाम करतो आणि संकल्पित वेळेमध्ये आम्हाला चिंतन करून आपल्याला बरोबर 12ला म्हणजे 12ला भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। आधी अभंगाचं चिंतन आणि नंतर परमात्म्याचे चरित्र पाहूया आणि बरोबर वेळेच्या आपली कीर्तन सेवा समाप्त करूया। विठाला विठाला आज तुम्हा आम्हा सर्व भारतवासियांच्या दृष्टीने ज्या पवित्र हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये तुम्ही आम्ही सगळे मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, तुम्हा आम्हा मानव जातीच्या
दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अनन्यसाधारण दिवस आहे. का तर त्याचं कारण असं आहे की आजचा दिवस म्हणजे संपूर्ण भारतवासियांच्या दृष्टीनेच नव्हे तर संपूर्ण या विश्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस गणला गेलेला आहे. आणि विशेषत्वानं यावर्षी मात्र तुमच्या आमच्या सगळ्या भाविकांच्या जीवनामध्ये 3 सुवर्ण योग आजच्या दिवशी तुम्हाला आम्हाला मिळालेले तर का या 2025 सालामध्ये 3 सुवर्ण योग आहे. अत्यंत पवित्र योग आजच्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. त्याच्यातला पहिला योग म्हणजे आज 15 ऑगस्ट आहे, अर्थात स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचं आजचा तो दिवस आहे 15 ऑगस्ट. आजादी का महोत्सव आज के दिन मनाया जाता है पूरे वर्ल्ड में. अर्थात भारत देशासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे. दुसरी गोष्ट महत्वाचा दिवस तुमच्या आमच्या सगळ्या भारतवासियांच्या आणि सगळ्या मनुष्य जीवांच्या दृष्टीने महत्वाचा योग तो म्हणजे की आजचा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी रचला त्या विश्वमाऊली ज्ञानोबारायाची आज जयंती आहे. आता ज्ञानोबारायाचा सुद्धा जन्मोत्सव आज आहे बरं का. आणि 750वा जन्मोत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये मोठ्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आणि आजच्या दिवशी आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबारायाच्या मंदिरावरती 22 किलो सोन्याचा सुंदर असा कळस बसवण्यात आलेला आहे. तो कार्यक्रम आजच आम्ही पार पडून इथं आलेलो आहोत. हा दुसरा क्षण आपल्या जीवनामधला महत्वाचा आहे. आणि तिसरा क्षण म्हणजे आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा परमात्मा श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. वास्तविक पाहता आजचा दिवस म्हणजे सामान्य दिवस नाही बरं का सचिन. 365 दिवसामध्ये आजचा दिवस गणला जात नाही, लक्षात घ्या. का? कारण आजच्या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण आजचा दिवस म्हणजे पर्व काळाचा दिवस आहे. पर्व काळ, सामान्य काळ आणि विशेष काळ याच्यामध्ये फरक आहे बरं का. सामान्य काळ आणि विशेष काळ त्याच्यातला आजचा दिवस म्हणजे विशेष पर्व काळाचा दिवस आहे. त्याचं कारण आहे आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक प्रकारचे पर्व काळ आपल्याला पाहिल्या जातात. हिंदू धर्मामध्ये तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलो पण त्या हिंदू धर्मामधल्या सगळ्या संस्कृती रूढी परंपरा सगळे सण वार उत्सव आपण अत्यंत आनंदाने साजरा करत असतो बरं, अत्यंत आनंदाने. आणि त्या वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये अनेक पर्व आहेत, अनेक पर्व आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे काही बाकीचं डोक्यात आणू नका. आज फक्त कीर्तन ऐकायचं. अनेक पर्व काळ आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. पर्व काळाच्या संबंधाने जर विचार करायचा ठरला तर शास्त्रामध्ये 60 वर्षांनी येणारा एक पर्व काळ आहे. 60 वर्षाच्या नंतर फक्त एकदाच येतो, मध्ये येत नाही कधी बाबा, बरोबर की नाही. 60 वर्षांनी एकदाच येतो, त्याला कपिला षष्ठी नावाचा पर्व काळ म्हणून गणला गेलेला आहे शास्त्रामध्ये. 60 वर्षातून एकदाच येतो. 12 वर्षातून एकदा येणारा एक पर्व काळ आपल्या धर्मामध्ये आहे. आणि तो पर्व काळ म्हणजे सिंहस्थ पर्वणी. मागच्या काही दिवस कोरोनाच्या काळामध्ये जो नाशिक त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा झाला तो कुंभमेळा सिंहस्थ पर्वणीवरचा कुंभमेळा होता की 12 वर्षातून एकदाच येतं ते पर्व काळ, ते सिंहस्थ पर्वणी आहे. दुसरी गोष्ट, तिसरा पर्व काळ म्हणजे 3 वर्षातून एकदा येणारा एक पर्व काळ. कोणता पर्व काळ? अधिक मास. हा, पुरुषोत्तम मास, त्याला मलमास म्हणतात. आता गावरान भाषेत सांगायचं त्याला धोंड्याचा महिना म्हणतात, बरोबर की नाही. आपल्या भाषेमध्ये मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, अधिक मास त्याला आपण म्हणतो.
3 वर्षातून एकदाच येतं ते पर्वकाळ. वर्षातून 3.5 पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये येतात. ज्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्मामधल्या सण वार उत्सव पर्वकाळ तिथे आपल्या लक्षात असले पाहिजे. अन्य धर्माचा जर विचार केला ना महाराज, किती सजग आहेत ते लोक त्या आपल्या धर्माच्या विषयी, किती जागरूक आहेत. त्या आपल्या धर्मातल्या कुठल्याच गोष्टी कधी विसरत नाही. दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या धर्मामध्ये की आपल्याला अजून काहीच माहिती नाही. ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माच्या विषयी आपल्याला माहित नाही. म्हणून थोडस लक्षात घ्या, वर्षातून 3.5 पर्वकाळ दरवर्षी येतात आपल्या जीवनामध्ये. कोणते कोणते सांगता येतील कोणाला? गुढी पाडवा, हा, अक्षय तृतीया, हा, दिवाळी पाडवा, हो, दसरा. दसरा बरोबर. दादासाठी टाळी वाजवायला आधी सांगितले, मी एक सांगितलं 3.5 सांगतो. पहिला गुढी पाडवा हा पूर्ण मुहूर्त आहे. दिवाळीचा पाडवा हा सुद्धा पूर्ण मुहूर्त आहे. दसरा हा पूर्ण मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीया हा अर्ध मुहूर्त आहे. म्हणून वर्षातून हे 3.5 पर्वकाळ दरवर्षी आपल्या जीवनामध्ये येत असतात. वर्षातून हे 3.5 पर्वकाळ येतात. प्रत्येक महिन्याला 2 पर्वकाळ प्रत्येक महिन्याला येतात आपल्या जीवनामध्ये. कोणते कोणते? प्रत्येक महिन्याला येतात 2 पर्वकाळ. हा, वा, बाबांनी उत्तर दिलं. एकादशी, महिन्यातल्या 2 एकादशा या साध्या समजू नका बरं का. आता आपण त्या एकादशा नुसत्या फराळीवारी वाटत होतो, पण एकादशी सामान्य नाही. याच्या पुढे सांगू का मला बाबा, काय काय माणसं तर निव्वळ आता चांगलं एकादशीला खायला भेटायला म्हणून एकादशी निव्वळ. पण एकादशी सामान्य नाही आहे. नाथरायाने भागवतामध्ये काय विशेष वर्णन केलेलं एकादशीचं. नाथ महाराज म्हणतात, अरे एकादशी आतापर्यंत जेवढे काही पर्वकाळ सांगितले त्या सर्व पर्वकाळाचं श्रेष्ठत्व, सर्वांपेक्षा श्रेष्ठ एकादशी. मी एकादशीचा व्रतधारी, नित्य नामे तयाचे घरी, सर्व पर्व काळाचे श्री एकादशी पै माझी. नाथ महाराज म्हणतात, अरे सर्व पर्व काळापेक्षाही श्रेष्ठ एकादशी आहे. आणि म्हणून महिन्यात हे 2 पर्व प्रत्येक आपल्या जीवनामध्ये येतात का. म्हणून मायबाप काही अडचण नाही, भरपूर फराळ करा, पण कमीत कमी या महिन्यातल्या 2 एकादशा तरी प्रत्येकाने धरल्याच पाहिजे, केल्या पाहिजे प्रत्येकाने. हे पर्व काळ 12 महिन्यातल्या 24 एकादशी या पर्व काळातल्या एकादशा म्हणून गणल्या गेलेल्या आहेत. आणि या सगळ्या पर्व काळांपैकी अजून 5 पर्व काळ विशेष तुम्हाला आम्हाला शास्त्राने आणि संतांनी सांगून दिलेले आहेत. आणि त्या 5 पर्व काळांमध्ये आजचा पर्व काळ गणल्या गेलेला आहे. हे 5 पर्व काळ कोणते? नाथ महाराज सांगतात, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तमोत्तम शिवरात्री. नाथ महाराज म्हणतात की बाबा, या सगळ्या पर्व काळांपैकी हे 5 पर्व काळ आपल्या जीवनामध्ये दरवर्षी येत असतात. त्याच्यामध्ये एक आहे वामन जयंती, दुसरी आहे रामनवमी, तिसरी आहे नरसिंह जयंती, चौथी गोष्ट आहे पर्व काळ आहे शिवरात्री, आणि 5वा पर्व काळ आहे तो म्हणजे आजच्या दिवसाची श्रीकृष्णाष्टमी. हे 5 पर्व काळ जो स्वतःला वैष्णव म्हणून घेतो आणि ज्या हिंदू सनातन धर्मामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आलेला जीव आहे, त्या प्रत्येक जीवाने हे 5 पर्व काळ करावेतच असं शास्त्र सांगितलेलं, केलंच पाहिजे. आणि तेही पर्व काळ आजचे कसे करायचे माहितीये का? जशी एकादशी करतो ना उपवास करून, तसे हे आज हे 5 पर्व काळ आपण करावे लागत असतो. तुम्ही तसेच आजचा दिवस केलाय ना, पूर्ण फराळच आहे ना आज, बरोबर की नाही? सगळ्यांना फराळच होतं. नाहीतर आता 12च्या नंतर लगेच तुम्ही जेवणावर ताव मारता बरं का, तसं करू नका.
कारण आजचा पूर्ण दिवस म्हणजे रात्र आणि दिवस उपवास करावा लागतो आणि मग उद्या सकाळी आजच्या दिवसाचं पारणं सोडावं लागतं. एकादशीला द्वादशी हे पारण आहे, पण आजच्या उद्याच्या या कृष्ण जन्माष्टमीचं पारण सोडावं लागत असतं. आज पूर्ण दिवस रात्र उपवास करावा लागतो आणि त्यातील आजचा हा कृष्णाष्टमीचा दिवस आहे, पर्व काळाचा दिवस आहे आणि म्हणून सामान्य काळामध्ये भरपूर करावं लागतं, तेव्हा कुठं त्याचं थोडं फळ आपल्याला मिळतं. सामान्य काळामध्ये एरवी भरपूर केल्याच्या नंतर थोडं मिळतं, पण आज मात्र थोडं जरी आपल्या जीवनामध्ये काही सत्कर्म पुण्य जीवनात केलं ना तर त्याचं फळ मात्र आपल्याला खूप काही प्रमाणामध्ये भेटत असतं. हा विशेष पर्व काळाचा आहे. विठला विठला आज परमात्मा श्रीकृष्णाने द्वापार युगामध्ये मथुरेच्या कारागृहामध्ये वसुदेव आणि देवकी मातेच्या उदरी चतुर्भुज रूपामध्ये अवतार धारण केला आहे. तो आजचा दिवस आहे. वास्तविक पाहता या जगामध्ये भगवान परमात्म्याने अनेक वेळेला अवतार घेतलेले आपल्याला पाहायला भेटतात. एक म्हणून अवतार नाही तर शास्त्रकार सांगतात की परमात्म्याचे किती म्हणून अवतार तुम्हाला आम्हाला सांगायचे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ना काय, अनंत रूपे अनंत वेसे देखिले आकाशे देखिले आकाशे अनंत रूपे अनंत वेसे देखिले आकाशे देखिले आकाशे अनंत रूपे अनंत वेसे देखिले आकाशे देखिले आकाशे अनंत रूपे अनंत वेसे देखिले आकाशे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. काय गोड आणि सुंदर समर्पक असे वारकरी मंडळी, खूप गोड. धन्यवाद. तुकोबाराय म्हणतात देवाचे अवतार एक नाही दोन नाही, किती सांगायचं. अनंत अवतार घेसी भक्त कारणे कदवाळू कृपाळू दिनाला घेऊन डरणे. अरे एक नाही तर हजारो अनंत अवतार घेतले किंवा अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. अवताराच्या राशी हा उभा विठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित तरी राशीच्या राशी परमात्म्याने अवतार घेतले. भागवतामध्ये भगवान परमात्म्याच्या विशेष अवताराचं 24 प्रकारामध्ये वर्णन आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भागवतकार भगवान परमात्म्याचे 24 अवतार प्रसिद्ध मानतात. वारकरी संप्रदायाने 10 विशेष अवताराचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला भेटतं, मानलं. मग कोणी कितीही अवतार म्हणू द्या, कोणी 10 म्हणू द्या, कोणी 24 म्हणू द्या, नवे कोणी अनंत म्हणू द्या, किती अवतार म्हणू द्या, काही अडचण नाही. मग एवढे अनंत, एवढे 24 अनेक अवतार हजारो परमात्म्याचे झाले. पण त्या अनेक अवतारांपैकी शास्त्राने त्या अवताराचे विभाग केलेले आपल्याला पाहायला भेटतात. विभाग केलेले आहेत. मग त्या विभागामध्ये काही अंश अवतार आहेत, काही अंशांश आहेत, काही कला आवेश पूर्ण आणि काही परिपूर्ण. काही अंशावतार आहेत, अंशांश आहेत, कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण. मग या सगळ्या अवतारांपैकी विशेषत्वानं तुम्हाला सामान्य जीवाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी या जगामध्ये 2 अवतारांचं विशेष वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्या 2 अवतारांना
अवतारांपैकी एक अवतार म्हणजे माझ्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रजीचा अवतार आणि दुसरा म्हणजे तो माझ्या परमात्मा श्रीकृष्णचंद्रजीचा अवतार. आणि म्हणून हे दोन अवतार कसे आहेत तर तुकोबाराय सांगतात पूर्ण अवतार रामकृष्ण रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार एक म्हणजे राम आणि दुसरा म्हणजे कृष्ण. हे दोन अवतार तुम्हाला सामान्य कलियुगाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात पूर्ण अवतार राम कृष्ण. एक राम आणि दुसरा कृष्ण. आता या दोन अवतारामध्ये शास्त्रकाराने थोडे दोन विभाग केलेले आपल्याला पाहायला भेटतात. हे दोन अवतार तर मान्य आहेत आपल्यासाठी महत्वाचे आहेत पण या राम आणि कृष्ण या दोन अवतारामध्ये सुद्धा थोडीशी विभागणी केली. त्याच्यातला राम अवतार हा पूर्ण गणला पण कृष्ण अवतार हा मात्र परिपूर्णतम गणला गेलेला आहे. बरं का लक्षात येते का मी काय बोलतो. राम अवतार हा पूर्ण आहे पण कृष्ण अवतार मात्र परिपूर्णतम आहे. त्याचं कारण आहे राम अवतारामध्ये एक जीवन जगण्याची दिशा परमात्म्याला अवतार कार्य करण्याची दिशा वाल्मिकी ऋषीने समजून दिल्याप्रमाणे रामचरित्र घडल्या गेलं. म्हणजे वाल्मिकी ऋषीच्या शब्दाच्या बाजूला परमात्मा श्री रामचंद्रजीला पाऊल टाकता आलं नाही. म्हणून रामाचा अवतार हा थोडासा मर्यादित अवतार आहे संकुचित अवतार आणि म्हणून राम अवतार हा नुसता पूर्ण अवतार म्हणून वर्णन आलेला आहे. पण कृष्ण अवताराचं जर विशेष वर्णन आपण पाहिलं तो परिपूर्णतम का आहे तर परमात्मा श्रीकृष्णाने आपल्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही. पूर्ण स्वातंत्र्य जीवन जगले परमात्मा श्रीकृष्ण. परिपूर्णतम या शब्दाची व्याख्या नारद महर्षींनी बहुलाश्व मुनीला सांगत असताना फार गोड सांगितलेली. परिपूर्णतम कोणाला म्हटल्या जाते. कृष्ण परमात्मा परिपूर्णतम आहे पण का परिपूर्णतम आहे नारद महर्षी सांगतात परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण अन्येवहीनः एक कार्यार्थमागत्यम कोटि कार्यम जगारः. या जगामध्ये परमात्मा श्रीकृष्ण एकमेव देव हाच फक्त परिपूर्णतम आहे. का तर एका कामासाठी येतो आणि नुसतं एकच काम करत नाही तर त्या कामाबरोबर हजारो कामे करून जातो ना त्याला परिपूर्णतम अवतार असा म्हटलेला आहे. आणि तो माझ्या परमात्मा श्रीकृष्णाचा आहे. विठला म्हणून परिपूर्णतम असलेला परमात्मा श्रीकृष्ण आहे. आणि तो परमात्मा श्रीकृष्ण आपण जसा समजलाय तसा मुळीच नाही. बरं खरं सांगतो मायबा तुम्ही फार चाणाक्ष बुद्धीने कीर्तन ऐकायला तर मला लक्षात येते तुमच्या सगळ्यांची भाव. परमात्मा श्रीकृष्ण आपण जसा समजलाय तसा मुळीच नाही. सांगू का आपण परमात्मा श्रीकृष्ण समजला कसा. तुम्ही आम्ही परमात्मा श्रीकृष्ण फक्त हसण्यासाठी घेतला. परमात्मा श्रीकृष्ण
कृष्ण तुम्ही आम्ही फक्त मस्करी टिंगल करणारा कृष्ण घेतला. परमात्मा श्रीकृष्ण तुम्ही आम्ही फक्त चोरी करणारा, दही दूध तूप लोण्याची होडी करणारा, एवढ्याच मर्यादेपुरता तुम्ही आम्ही कृष्ण घेतला. म्हणून काही काही वेळेला दुर्दैव वाटतंय जितू भाऊ की काल्याच्या कीर्तनामध्ये गेल्याच्या नंतर काही माणसं आम्हाला म्हणतात हो बाबा वाईट वाटतं कधी कधी काय महाराज आज असं काल्याचं कीर्तन झालं पाहिजे, असं झालं पाहिजे की लोक पोट धरू धरू हसले पाहिजे. ऐका मायबा, परमात्मा श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे नुसतं हसण्यासाठी नाही हो. लक्षात येते का मी काय बोलतो? विनोदासाठी नाही. परमात्मा श्रीकृष्णाचं चरित्र फार आगाध आहे, आगळं वेगळं आहे. आणि या जगामध्ये ते परमात्मा श्रीकृष्णाचं चरित्र सहजासहजी तुम्हाला आम्हाला नाही हो कळणार नाही कळत. एवढं परमात्मा श्रीकृष्णाचं चरित्र गोड आहे, अवीट आहे. न कळणार चरित्र परमात्मा श्रीकृष्णाचं. आता तुम्हाला मला उद्या काल्याचं कीर्तनच आहे ना आपल्या इथं, गोपाळकाला काल्याच्या कीर्तनात ते चरित्र ऐकायलाच भेटणार आहे. पण आजचा दिवस महत्वाचा आहे त्याच्यामुळे थोडस मी बी सांगतो बाबा. थोडस परमात्मा श्रीकृष्णाचं चरित्र कसं आहे तर न कळणार आहे. नकळे कानो बाते कोरे, नकळे कानो बाते कोरे, नकळे कानो बाते कोरे, नकळे कानो. नकळे कानोबाचे कोडे. कारण कृष्ण या पदाचा अर्थ सांगत असताना शास्त्रकाराने फार गोड अर्थ केलेला. शास्त्रकार म्हणतात कृष्ण कृष्ण म्हणजे काय? अरे कृष्ण कृष्ण म्हणजे कोण? कृष्ण कृष्ण म्हणजे काय? प्रामुख्याने 3 अर्थ केलेले आपल्याला पाहायला भेटतात शास्त्रामध्ये. पहिला अर्थ केला कृष्ण म्हणजे जो आपल्या प्रत्येक जीवाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्याला कृष्ण असं म्हणतात. कारण कृष्ण या पदाची व्याख्याच काय? कृकर्षेती आकर्षिती इति कृष्ण. जो प्रत्येक जीवाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो ना त्याला कृष्ण म्हटलेला आहे. म्हणून आजही बघा आपल्या जीवनामध्ये अनेक देव आपण पाहतो, पण ज्या वेळेला परमात्मा श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या समोर जाऊन उभा टाकतो ना त्या मूर्तीकडे एकटक लावून तुम्ही नुसतं 5 मिनिट बघा, नाही तुमचं मन आकर्षित झालं तर मला सांगा. विशेष वाटेल तुम्हाला, भारत देशातले लोक भगवान कृष्ण परमात्म्यासाठी पागल होतील याच्यात नमूद नाही. आज वृंदावनामध्ये जर तुम्ही पाहिलं जाऊन तर त्या परमात्म्याला पाहण्यासाठी परदेशातले जेवढे काही देश आहेत
त्या सगळ्या देशातले लोक आज वृंदावनामध्ये परमात्म्याला पाहण्याकरता धडपडत आहेत, तळमळत आहेत. का तर त्याचं जीवनच असं आहे की तो प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो. तुकोबाराय सांगतात, जो प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्याला कृष्ण असं म्हणतात. तुका म्हणे चंदे येणे वेधिले गोविंदे, येणे वेधिले गोविंदे, येणे वेधिले गोविंदे, म्हणजे साधी गोष्ट नाही बरं का. गेमीच्या देठापासून लढावं लागतं महाराज. म्हणून महाराज तुम्ही असं कधीच समजू नका, आमाचा तो कोण सांगतात, जो आपल्याकडे प्रत्येकाला आकर्षित करतो तो कृष्ण आहे. म्हणून पहिला अर्थ केला कृष्ण पदाचा, जो प्रत्येकाला आपल्याकडे खेचून घेतो त्याला कृष्ण म्हटलेला आहे. दुसरा अर्थ केला कृष्ण या पदाचा अर्थ आहे काळा. कृष्ण म्हणजे काळा. आणि म्हणून परमात्मा श्रीकृष्ण कसा आहे तर काळ्या वर्णाचा आहे. ज्ञानोबाराय वर्णन करताना म्हणतात, बाबा कृष्ण हा त्याच अवतारामध्ये काळा नव्हता. मग काळीचा ती काळा अनघी बहु काळा, म्हणून वेगळ्या काळाला विनती माये, म्हणून वेगळ्या काळाला विनती माये. तो काही आताचा नाही, कधीचा. ठाईचा चिकाळा अनादी बहु काळा, म्हणून वेदाचा लावी लागे माय. तो परमात्मा काळा आहे म्हणून त्याला कृष्ण असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा अर्थ केला कृष्ण म्हणजे काय तर कृष्ण म्हणजे कळण्यास कठीण, जो सहजासहजी कोणाला कळत नाही, लवकर कळतच नाही. माझी भाषा नाहीये, ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की या जगामध्ये सर्वात हुशार, सर्वात शहाणा एक माणूस आहे, तो माणूस म्हणजे वेद नावाचा. पण एवढा जगामध्ये हुशार असणारा माणूस माझ्या परमात्मा श्रीकृष्णाला ओळखू शकला नाही बरं का. ज्ञानोबाराय सांगतात, पाहे पाच आणि वेचेनी बळे, कोणी वेदापासून असे आवे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी, तेही अंतरुणात होती दरे, येऊन येती नेती म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेळे पिसे झाले. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या वेदाला सर्वश्रेष्ठ गणल्या गेलेला आहे, पण ज्या वेळेला कृष्ण चरित्र त्या वेदाने वर्णन करायला घेतलं ना बाबा, नाही त्याला वर्णन करायचं. म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना काय, वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.
देवर पुतळा हे करुण्याचा राजा बंधुरेचा वेद जाणू गेला पुढे मोनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे नातरा सुद्धा सांगतात बाबा वेदाला सुद्धा नाही कळलं हो पुढे सांगितलंय संताधिक वेळे पिसे झाले संताधिक ऋषी आहेत त्यांना सुद्धा कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं वेड लागलं नाही वर्णन करता आलं देवाचं चरित्र नाही कळत याच्याही पुढे परमात्मा श्रीकृष्ण कोणाला कळालं नाही यादी सांगितलेली आहे अहो ज्यांना सतत देवाचं सानिध्य मिळालं त्यांना सुद्धा देव कळाला नाही कृष्ण चरित्रामध्ये अशा अनेक कथा आपल्याला पाहायला भेटतील सतत सानिध्य म्हणून सुद्धा देव त्यांना कळाला नाही आपल्याला काय कळणार सामान्य जीवाला कळेल का एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुरु दुर्वासा देवाला भेटण्याकरता यमुनेच्या पलीकडच्या काठावरती येऊन एका आश्रमामध्ये थांबले ज्यांना सतत सान्निध्य मिळालं त्यांना सुद्धा कृष्ण चरित्र कळालं नाही देव कळाला नाही आपल्याला काय कळणार लक्षात घ्या हो इकडे बघा दुर्वासा ऋषी देवाला भेटण्याकरता आले चर्चा पसरली सगळ्या द्वारिकेमध्ये दुर्वासा ऋषी आले देवाचे गुरु देवाला भेटायला दुर्वासा ऋषी आले पत्न्यांना आनंद झाला देवा तुमचे गुरुजी तुम्हाला भेटायला आलेत म्हणत देवाने सांगितलं हो आले पलीकडच्या काठावरती देवमुनीचे पत्न्यांना इच्छा झाली म्हटले आतापर्यंत नुसतं नाव ऐकले आपल्या पतीच्या गुरुचं देवाच्या गुरुचं भेटायला जावं पण नुसतं रिकाम्या हाताने कसं जावं म्हणून साधूच्या गुरुच्या भेटीला काही ना काहीतरी घेऊन गेलं पाहिजे एकाव्या हाताने कधीच जायचं नसतं राजाच्या घरी मित्राच्या घरी आणि साधूच्या घरी एकाव्या हाताने कधीच जायचं नाही कीर्तन झाले तसं तुम्ही जाऊ नका बरं काही काम हाताने जाऊ नये कळालं मग काय करावं तर त्या पत्न्यांनी युक्ती वापरली म्हटली आपण देवाच्या गुरुला भोजन प्रसाद घेऊन जाऊ आणि मग त्या सगळ्या पत्न्यांनी काय केलं पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला आणि सांगितलं देवा तुमच्या गुरुला भेटायला जायचंय आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या हाताने बनवलेला स्वयंपाक तुमच्या गुरुला आम्ही जेव घाला तुमच्या गुरुला जेव घालण्याची आम्हाला इच्छा आहे सगळ्या बायकांनी देवाच्या समोर हा प्रश्न मांडला देव हसले पत्न्याकडे बघून विचार करू लागले देव हसलेले पाहिले पत्न्यांना आश्चर्य वाटलं देवा अहो आम्ही सरळ सांगायला की आम्हाला देवा त्यांना जीव घालण्याकरता जायचंय पलीकडे देवाने सांगितलं हे पत्न्यांनो ऐका काय बाकी जीव घालण्याच्या नादात कोणाच्याही जागा पण माझ्या गुरुच्या नादाला जीव घालायचं काय भानगडीत पूर्ण कारण माझे गुरु एका टायमाला 7 खंड्या अन्न खातात किती 60 खंड्या राहिले का आता गणित तुमच्या काळात असं बरोबर की नाही आजली पाहिले बरोबर की नाही या बाकीच्या जुन्या काळातले गणित आहे एका टायमाला 60 खंड्या अन्न गुरुला लागतंय आणि तुम्ही काही तेवढं अन्न माझ्या गुरुला पुरू शकत नाही कारण जर याला कदाचित त्यांची भूक जर नाही मिटली तर तुम्हाला सुद्धा ते शिल्लक ठेवणार नाही हो ना असे गुरुच म्हटले माझे म्हणून त्यांना जेव घालायच्या नादात भानगडीत पडू नका तुम्ही जा म्हटले तुम्ही पण पत्न्यांनी हात धरला नाही म्हटलं देवा
आम्ही काय कमी का म्हटले, किती खाऊ द्या म्हणले, खाऊन खाऊन किती खातील, देणारच आम्ही, तयारच म्हटले, सगळी तयारी केली आम्ही. नावीला झाला पत्न्यांचा देवाचा, सांगितलं बरं ठीक आहे जा. आणि त्यांनी सगळ्यांनी आपल्या डोक्यावरती सामान घेतलं भोजनाचं आणि जाण्याकरता गुरुच्या भेटीला त्या नदीच्या पात्र यमुनेच्या पात्राच्या जवळ येऊन उभे टाकल्या. आणि पात्राच्या जवळ येऊन उभे टाकल्या, पाहिलं तर यमुना दुतर्फा वाहत होती. पूर आलेला होता यमुनेला, पाणी वाहत होतं. आता पलीकडे जायचं कसं प्रश्न निर्माण झाला त्या सगळ्या पत्न्यांच्या समोर. नाराज झाल्या, जर आपण पलीकडे नाही गेलो तर आपण गुरुला भोजन नाही देऊ शकत आणि दर्शन नाही होऊ शकत आपल्याला त्यांचं. काय करावं, पर्याय काय पलीकडे जाण्याकरता. म्हटले या यमुनेतून पलीकडे जाण्याकरता पर्याय आपल्याला आपला पती सांगू शकतो. सगळ्या पत्न्या देवाच्या जवळ आल्याने सांगितलं, देवा अरे पलीकडे आम्हाला जायचं देवा, पण यमुना वाहते, तुमच्या गुरुला कसं भेटायला जाऊ, त्यांना जेवण कसं घालावं, काहीतरी उपाय सांगा की आम्ही पलीकडे गेलो पाहिजे. मग देवाने सांगितलं तुम्हाला पलीकडे जायचंय ना, पलीकडे जायचंय ना, तर मी एक उपाय सांगतो, तो उपाय तुम्ही फक्त करा, तुम्ही नक्कीच पलीकडे जाता. काय उपाय देवा? आणि मग देवाने सांगितलं, हे बघा, यमुनेला जाऊन सांगा की आमचा पती कृष्ण परमात्मा 16,108 पत्न्यांबरोबर राहून सुद्धा जर बाल ब्रह्मचारी असेल तर त्या यमुनेला मला वाट दे. देव काय म्हटले, तुम्हाला वाट पाहिजे ना, तर त्या यमुनेला जाऊन सांगा 16,000 पत्न्यांबरोबर मी संसार करून सुद्धा जर ब्रह्मचारी असेल तर यमुनेला मला जाण्याकरता वाट दे. देवाच्या मुखातला तो शब्द ऐकला महाराज त्या पत्न्या सुद्धा पागल झाल्या. देवा दुसरीकडे खोटं बोललेलं चालेल हो, पण आमच्या डोळ्याच्या समोर धडधड, आमच्या समोर जीवन जगायला, संसार करायला, तर पुन्हा म्हणलं स्वतःला ब्रह्मचारी शक्यच नाही म्हणले देवा. हे देवाने सांगितलं तुम्हाला वाट पाहिजे का बहिष्काराची माझ्या बरोबर. पत्न्या म्हटल्या आम्हाला वाट पाहिजे, मग जाण एवढंच मला नाही दिलं तर पुन्हा माझ्याकडे. पत्न्या त्या यमुनेच्या जवळ आल्या, हात जोडले यमुनेला सांगितलं, ए म्हणा मैया, आमचा पती कृष्ण 16,108 पत्न्यांबरोबर संसार करून जर बाल ब्रह्मचारी असेल तर आम्हाला पलीकडे जायला वाट दे. महाराज हा शब्द यमुनेच्या जवळ काढल्याबरोबर एकदम दुतर्फा झाली ती यमुना आणि त्या सगळ्या पत्न्यांना जाण्याकरता वाट दिली यमुना मोकळी केली. आश्चर्यचकित झाल्या त्या सगळ्या पत्न्या. पलीकडे गेल्या, दुर्वासा ऋषीची भेट झाली आणि त्यांना जे काही अन्न आणलं होतं ते सगळं अन्न खाऊ घातलं. नमस्कार केला, महाराज येतो आम्ही, आता निघालो आम्ही घरी. ठीक आहे का? आणि घरी येण्याकरता पुन्हा यमुनेच्या काठावरती येऊन थांबल्या तर पुन्हा यमुना वाहू लागली आणि वाहू लागले यमुनेचे. आता काय करावं, आता पलीकडे कसं जायचं, घरी कसं जायचं. खिन्न झाल्या, नाराज झाल्या आणि म्हटले आपण दुर्वासा ऋषीलाच विचारू पलीकडे जाण्याचा उपाय काय भेटल आपल्याला. आणि म्हणून त्या सगळ्या पत्न्या दुर्वासा ऋषीकडे आल्या आणि दुर्वासा ऋषीला म्हटले, बाबा आम्हाला घरी जायचं पण यमुना वाहते, पाणी आलेले, पूर आलेले, पलीकडे जावं कसं. दुर्वासा ऋषीने सांगितलं, अलीकडे कसं आहात म्हटले तुम्ही, अलीकडे कसं काय आहात, आणि तेव्हा मी असं कसं काय आहात. पत्नीने सांगितलं, आमच्या मालकाने एक मंत्र दिला होता आम्हाला आणि तो मंत्र म्हटला ना, आम्ही आलो. म्हटले काय मंत्र होता, काय ना आमच्या मालकाने सांगितलं, म्हणजे 16,108 बायकांबरोबर राहून सुद्धा जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर कृष्ण यमुनेला मला वाट दे. हा मंत्र ऐकला यमुनेने आम्हाला वाट दिली. काय म्हटले, माझा शिष्य आणि त्याने तुम्हाला हा मंत्र सांगितला, तुम्ही अलीकडे आहात. मी तर त्याचा गुरु म्हणले, मी काय कमी काय म्हटले. मग तुम्हाला वाट पाहिजे, पलीकडे जायचंय ना, तर मी एक आता मंत्र तुम्हाला सांगतो, तो मंत्र जाऊन फक्त यमुनेला म्हणा, यमुना तुम्हाला वाट देईल. काय महाराज मंत्र. आणि मग दुर्वासा ऋषीने सांगितलं, जा यमुनेला जाऊन सांगा 7 खंड्या अन्न खाऊन हा दुर्वासा जर अजून उपवासी असेल तर यमुनेला मनाव जाण्याकरता वाट देईल. माय 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 त्यांनी तर तोंडाला छाप लावला त्या सगळ्या पत्नीने. कारण एवढं अन्न खाऊन सुद्धा दुर्वासा ऋषी उपवासीच होते. अजून ती म्हटली, अहो महाराज आमच्या हाताने एवढा मोठा
स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घातलं तुम्ही तरी उपवासी, हे कसं काय शक्य आहे? दुर्वासा ऋषीने सांगितलं तुम्हाला पलीकडे जायचं का माझ्या बरोबर बहिष करायची? म्हणले पलीकडे जायचंय. जाऊन एवढाच मंत्र म्हणा म्हटले, जास्त कुठाने करू नका. पत्नी आल्या आणि यमुनेच्या जवळ येऊन फक्त म्हटल्या, यमुना मैया, दुर्वासा ऋषी जर 60 खंड्या अन्न खाऊन उपवासी असतील तर आम्हाला जाण्याकरता वाट दे. शब्द टाकल्याबरोबर यमुना दुतर्फा झाली आणि त्या सगळ्या पत्न्या पलीकडे गेल्या. पण आश्चर्यचकित झाल्या का? कारण एक म्हणतो ब्रह्मचारी आणि एक म्हणतो निराहारी. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की वारे ब्रह्मचारी आणि वारे निराहारी. अर्थात परमात्म्याचं सतत सानिध्य मिळून सुद्धा तो परमात्मा पत्न्यांना कळाला का? ओ बोलायला झोपले काय तुम्ही? नाही कळाला. म्हणून परमात्मा श्री कृष्ण चरित्र अर्थात देव कृष्ण कळणं कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल पण त्या प्रत्येक युगामध्ये अवतार घेत असताना परमात्मा नेमका कशा पद्धतीने अवतार घेता झाला याचं विश्लेषण जगद्गुरु तुकोबाराय अभंगाला घेतलेल्या पहिल्या चरणामध्ये परमात्मा अवताराला येतो पण कशा स्वरूपामध्ये येतो? तुकोबाराय सांगतात, घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो. वास्तविक पाहता या जगामध्ये प्रामुख्याने 3 वर्ग आपल्याला पाहिले जातात. एक आहे जीवाचा वर्ग, दुसरा आहे संतांचा वर्ग, साधूचा वर्ग आणि तिसरा आहे देवाचा वर्ग. आता या 3 वर्गामध्ये प्रत्येकाचं काम वेगवेगळं आपल्याला पाहायला भेटतं. अर्थात धंदा म्हणून, व्यवसाय म्हणून शब्द वापरला तो कुमाराने धंदा, उद्योग या 3 जणांचा या मृत्यू लोकांमधला प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा वेगळा. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा. जीवाचा व्यवसाय वेगळा, संतांचा व्यवसाय वेगळा आणि देवाचा व्यवसाय वेगळा. मग देवाचा व्यवसाय कोणता? तर तुकोबाराय सांगतात, चक्र गदा, हातामध्ये चक्र आणि हातामध्ये गदा घेऊन तो परमात्मा काय करतो? तर विशेषत्वानं अनेक कामं करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक पाहता भगवान कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये चक्र आपल्याला पाहायला भेटतं, सुदर्शन चक्र. ज्या वेळेला पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण करण्याकरता सगळे राजे महाराजे त्या यज्ञामध्ये एकत्रित झाले
आणि त्या ठिकाणी प्रश्न मांडला की या यज्ञामध्ये कोणाला पहिला पूजेचा मान द्यायचा. पांडवांच्या मनामध्ये इच्छा होती की या यज्ञामध्ये पहिला पूजेचा मान आपण कृष्ण परमात्म्यालाच देऊया. म्हणून सगळ्यांना सांगितलं, हो ऐका, या यज्ञामध्ये राजसूय यज्ञामध्ये पहिला पूजेचा मानकरी कृष्णच. पण त्या ठिकाणी परमात्माचे काही विरोधक सुद्धा बसले होते त्या धर्मसभामध्ये यज्ञामध्ये. कृष्णच पहिला पूजेचा मानकरी होईल असा शब्द पांडवांनी काढल्याबरोबर शिशुपाल नावाचा दैत्य राक्षस त्या ठिकाणी बसलेला होता. राग आला आणि त्या शिशुपालाने विरोध करायला सुरुवात केली. हे पांडवांनो, तरी तुम्हाला काय वाटतं की नाही म्हटलं? काय लायकी म्हटले त्या प्रश्नाची? सामान्य गवळ्याचा पोरग एवढाच काय? अरे त्याला ना बापाचा पत्ता, ना माईचा पत्ता, ना गुळाचा पत्ता. काय म्हटलं त्याच्याकडे? आयुष्यभर नाही चालल्या, आयुष्यभर त्या सामान्य गरीब गोपाळांच्या, भिकारी गोपाळांच्या बरोबर राहिला आणि त्याला तुम्ही एवढा मोठा मान द्यायला लागला. बाप आश्चर्य वाटेल. त्या धर्मसभेमध्ये त्या शिशुपालाने परमात्मा श्रीकृष्णाला 100 शिव्या दिल्या. नाही नाही ते बोलला, पण देव मात्र शांत होते, स्तब्ध होते, बोलले नाही, एक शब्दही बोलले नाही. का? कारण त्या शिशुपालाच्या आईला वचन दिलेलं होतं देवाने. कारण शिशुपालाची आई म्हणजे कृष्ण परमात्म्याची सख्खी आत्या होती. सख्खी आत्या. हे शिशुपाल काही नाही लांबचा नव्हता. म्हणून असं कधीच समजायचं नाही की आपल्याला आपल्या जवळच्याने विरोध केला. हे पहिल्यापासूनच आहे. आपल्या जवळचीच माणसं आपल्याला विरोध करत असतात. हे गणित लक्षात घ्या. आणि सख्या आत्याच्या मुलाने विरोध केला कृष्ण परमात्म्याला. आणि त्या आईला शिशुपालाचं वचन दिलं होतं की तुझ्या मुलाचे मी 100 अपराध सहन करीत तोपर्यंत त्याच्या केसाला धक्का लावणार, पण 100च्या पुढे मात्र सोडणार नाही. म्हणून देव त्या सभेमध्ये शांत होते, शिशुपालाच्या शिव्या ऐकत राहिले. 100च्या पुढे शिव्या गेल्या आणि मग परमात्म्याने काय केलं माहितीये का? आपल्या हातामध्ये जे सुदर्शन परमात्मा धारण करत होते ना, ते सुदर्शन चक्र घेतलं आणि शिशुपालावरती सोडलं आणि एका सेकंदात त्या शिशुपालाचं शिरधरा वेगळं केलं. दुष्टांचं निर्दालन करण्याकरता परमात्मा ही अनेक प्रकारची आयुध आपल्या हातामध्ये धारण करतो अवतार घेतल्याच्या नंतर. आणि म्हणून तो कोबाऱ्या सांगतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. अजून परमात्मा नेमकं काय करतो अवतार घेऊन? तर त्याच्यातली मुख्य 2 कारण परमात्मा अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये परमात्मा अवताराला येऊन काय करतो? 2 कारण सांगितली. एक, भक्ता राखे पायापासी. दुसरं म्हणजे दुर्जनासी
संवारी आपला जो भगवत भक्त आहे, अत्यंत प्रिय आवडणारा जो भक्त आहे, त्या भक्ताचं संरक्षण परमात्मा करतो अवतार घेऊन आणि दुष्टांचं निर्दलन करतो. आता तुम्ही गीतेमधला सगळ्यांना तो श्लोक पाठ आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्मा परित्राणाय साधूनां, साधूंचं परित्राण संरक्षण करण्यासाठी अवताराला येतो. बरं, ज्या ज्या वेळेला अधर्म मानला जाईल, अत्याचार वाढल्या जातील, पापाचा उद्रेक होईल, पृथ्वीवरती पापाचं पृथ्वीला ओझं सहन होणार नाही ना, त्या वेळेला तो परमात्मा अवतार घेत असतो. धर्म अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. हे गीतेचं विश्लेषण तुकोबारायांनी केलं. परमात्मा अवताराला कशा करतात. तुलसी रामायणामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या अवताराची अनेक कारण गोस्वामी तुलसीदासजींनी रामायणामध्ये वर्णन केले. जब जब होई धर्माची हानी, पाळई असुर अधर्म अभिमानी. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम. जब जब होई धर्म के हानि, बारई असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभु विविध शरीरा. त्या वेळेला अधर्म मानल्या जाईल, दुष्ट दुराचारी वाईट पापी वृत्तीचे माणसं या जगामध्ये, राक्षस प्रवृत्तीचे माणसं जन्माला येतील. त्या वेळेला तव तव धरी प्रभू विविध शरीरा. त्या वेळेला तो परमात्मा वेगवेगळी रूप धारण करून अवताराला येतो आणि काय करतो तर भक्ता राखे पायापासे दुर्जनासे संहारी. राक्षसांचं वाईट प्रवृत्तींच्या लोकांचं तो निर्दलन करतो, त्या भगवत भक्ताचं संरक्षण करतो. एवढंच काय तुकोबाराय सांगतात, अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. वास्तविक पाहता परमात्म्याचं तसं स्वरूप पाहिलं तर निर्गुण आहे. तसा आहे अव्यक्त आहे, न करणारे, अव्यक्त निराकार नाहीच्या. आकार
मी जेतोनी चराचर हरीशी भजे ज्ञानोबा काय सांगतात तसं तर मूळचं परमात्म्याचं स्वरूप हे निराकार स्वरूप आहे. म्हणजे परमात्मा वास्तविक पाहता निराकार आहे. त्या निराकाराचं वर्णन करत असताना कोण वर्णन केलेलं आहे की तो परमात्मा ना काळा आहे, ना गोरा आहे, ना गुजा आहे, ना टेंगणा आहे, ना स्वरूप आहे, ना सुंदर आहे. निर्गुण परमात्मा कसा आहे वर्णन करताना म्हटलेलं आहे. हो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. हो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझी रंगराया, तुझी रंगराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण, तुझी रंगराया, निराकार निर्गुण, तुझी रंगराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. कसा आहे तर त्याला रंग नाही, रूप नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. क्या बात आहे, काय गोड प्रमाण दिलं बाबांनी. परमात्मा मुळात अशा पद्धतीचा आहे. गोस्वामी तुलसीदासजीने सुद्धा त्या निराकाराचं वर्णन करत असताना फार गोड वर्णन केलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात बिनु पग चलाई सुनाई बिनु काना बिनु सत कर्म कराई बिदिनाना आनंद रही कर सकल रस भोगी बिनु पानी भक्ता बड़ जोगी. हात नाही पण कर्म मात्र हाताबिना चांगलं करतो निर्गुण परमात्मा. पाय नाही त्या निर्गुण परमात्म्याला चालण्याकरता. म्हणून आज तुम्ही जर बघितलं की असे काही दृश्य आपल्याला प्रेम मध्ये पाहायला भेटतात. कृष्ण परमात्म्याच्या मूर्त्या बघा तुम्ही, हात नाही पाहिलं फक्त चेहरा दिसतो आपल्याला. ते निर्विकाराचं लक्षण आहे, पाय नाही. आणि जर ते खरं निर्विकार स्वरूप तुम्हाला बघायचं असेल ना तर जगन्नाथपुरीमध्ये आजही भगवान कृष्ण परमात्मा, बलराम दादा आणि सुभद्रा या तिघा जणांचे ते निराकार स्वरूपामध्ये दृश्य आपल्याला पाहायला भेटेल. जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथाला हात पाय नाही. तुम्ही अजूनही जाऊन हात पाय नाही, नुसतं हे मस्तक आहे, काहीच नाही. म्हणजे पाया विना चालतो, हाता विना कर्म करतो. काम नाही त्याला पण ऐकायला मात्र स्पष्ट ऐकतो. बिनु पग चलाई सुनई बिनु काना करई न कर्म करई विधी नाना आनंद रहित सकल रस भोगी. अरे त्याला मुख नाहीये पण या जगातल्या सगळ्या पदार्थाचा रसस्वाद तो आपल्या मुखाने घेऊ शकतो. आनंद रहित सकल रस भोगी बिनु पानी भक्ता बड़ जोगी. वाचा नाही त्याला पण बोलतो मात्र स्पष्ट बोलतो. मुखम करोती वाचालम असा तो परमात्मा आहे. आणि म्हणून निर्गुण असलेला परमात्मा पण सगुण रूपामध्ये आला. अव्यक्त ते आकार आले आणि रूप आले म्हणून म्हणतो निराकार पण तो परमात्मा साकार झाला. साकार का होतो, सगुण रूप का धारण करतो. आता त्याची सगळे दोन चरण आपण बघा. याच्याकरता तो परमात्मा सगुण रूप धारण करतो आणि मग ते सगुण रूप धारण करून तुकोबारा म्हणतात की आमच्या भगवत भक्ताच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत, तो परमात्मा सगुण रूप धारण करून आपल्या जीवनामध्ये आम्हा भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये Thank you.
हा तुकोबाने म्हणतात, तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल, आमच्या अंतःकरणातल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत ते सगुण रूप धारण करून परमात्मा पूर्ण करतो. आणि आमचं काय करतो तर बघता राखे पायापाशी दुर्जनासे संहारी. आपण चारही चरणाचा भाव झालेला आहे. 15 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि बरोबर 12ला म्हणजे 12ला पुष्पवृष्टी आपण करू. श्रीकृष्ण परमात्म्याचं जन्मोत्सव साजरा करू. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळेजण मस्त हाताने टाळी वाजवाने भगवंताचं भजन करा. बोला सगळेजण विठोबा रघुमाई.